नमस्कार मंडळी, मी अब्दुल एजाज आपल्या सर्वांचे स्वागत करतोय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत युविन पोर्टलमध्ये एंट्री करत असताना लाभार्थ्यांना OTP जाते आणि बरेचदा ही OTP प्राप्त करून एंट्री करणे खूप त्रासदायक आहे किंवा खूप अडचण निर्माण करणारी आहे. करिता ज्यावेळेस आपल्याला OTP प्राप्त करणे कठीण वाटते किंवा अडचण जाते, अशा वेळेस विना OTP ने एंट्री कशा पद्धतीने करता येईल या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. तर यासाठी आपल्याला आपली स्वतःची आयडी लॉग इन करून घ्यायची आहे. लॉग इन करण्यासाठी रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि पासवर्ड लिहून लॉग इन करायचं आहे. त्या नंबरवर जे OTP येईल ते OTP लिहून आपण इथं लॉग इन करून घेणार. लॉग इन केल्यानंतर पहिला जो पेज आहे, होम पेज, अशा पद्धतीने आपल्याला दिसेल. करंट वॅक्सिनेशनची एंट्री करत असताना OTP मागितली जाते, म्हणून करंट वॅक्सिनेशनची एंट्री आपण सत्र सुरू करून त्या सत्रामध्ये करीत असतो. तर याकरिता सत्र सुरू करणे ही आपली प्राथमिकता राहील. तर इथं आपण बघू शकतो, इथं आपण आरोग्य संस्थेचे नाव निवडले, सत्र स्थळाचं नाव निवडलं आणि हे सत्र सुरू केलेले ऑन गोईंग दिसते इथं. ठीक आहे. यानंतर इथं आपण बघू शकतो सत्र सुरू केल्यानंतर इथं फिल्टर वाला बटन आहे. तर या फिल्टर वाल्या बटनवर क्लिक करून आपण लाभार्थीला सर्च करून शोधून घेऊया. इथं क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबरच्या माध्यमातून आपण लाभार्थीला सर्च करणार किंवा आधार नंबरच्या माध्यमातून सुद्धा आपण सर्च करू शकतो. जे सिलेक्ट केलं त्या नंबर इथं आपल्याला लिहायचा आणि अप्लाय बटनवर क्लिक करायचं आहे. अप्लाय बटनवर क्लिक केल्यानंतर त्या मोबाईल नंबरने जेवढे लाभार्थी रजिस्टर्ड आहे सगळ्यांची यादी आपल्याला या ठिकाणी दिसेल. ज्या लाभार्थ्याचा आपल्याला लसीकरण करायचं आहे किंवा ज्याची एंट्री करायची आहे त्याच्या नावापुढे अशा पद्धतीचं प्लसचं सिम्बॉल आहे, त्या चिन्हावर आपल्याला टिक करायचं आहे. त्या चिन्हावर टिक केल्यानंतर आपल्याला एक पर्याय मिळेल जिथं त्यांचा मोबाईल नंबर मागितला जाईल, ते आपल्याला परत या ठिकाणी लिहायचं आहे. ते लिहून आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर हा लाभार्थी आपला शेड्यूल्ड मध्ये येईल, म्हणजेच आपल्या ऑनलाईन सत्रामध्ये ऍड होईल आणि मग नंतर आपण त्याला लसीकरण करू शकतो, म्हणजे लसीकरणाची एंट्री करू शकतो. आता जेव्हा लाभार्थी शेड्यूल मध्ये दिसते त्यावेळेस आपण काय करणार, त्याच्या नावावर या ठिकाणी स्पर्श करायचे आणि पुढची प्रक्रिया करायची आहे. त्याच्या नावावर जेव्हा आपण स्पर्श करू तर ते व्हेरिफिकेशन मागेल, तर आपण इथं मॅन्युअल व्हेरिफिकेशन वर स्पर्श करून कंटिन्यू वर क्लिक करणार. इथे क्लिक केल्यानंतर जन्म वर्ष मागितलं जाते, तर इथं आपण लाभार्थीचं जन्म वर्ष लिहिणार. लाभार्थीचं जन्म वर्ष आपल्याला लिहायचंय. तर इथं आपण बघू शकतो की लाभार्थ्याच्या या नंबरवर OTP सेंड झालेला आहे आणि हा टाइम आपल्याला मिळतोय. एवढ्या वेळेच्या आत आपल्याला OTP घेऊन लिहायची आहे. जर लाभार्थी OTP देत असेल तर लगेच इथं OTP लिहायचा आणि व्हेरीफाय आणि कंटिन्यू करून पुढील प्रक्रिया करायची, लसीकरणाची एंट्री पूर्ण करून घ्यायची. जर लाभार्थी OTP देण्यास सक्षम नसेल तर मग आपण इथं वाट बघायची. 180 सेकंद झाले की रिसेंड वाला ऑप्शन मिळेल, याच्यावर क्लिक करायचं. परत 180 सेकंदचा या ठिकाणी आपल्याला कालावधी मिळेल. हा कालावधी आपल्याला पूर्ण होऊ द्यायचा आहे. हा कालावधी एकदा पूर्ण झाला की परत हा जो रिसेंड वाला बटन आहे हा विजिबल होणार. हा विजिबल झाला की याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आणि क्लिक केल्याबरोबर आपल्याला इथे एक पर्याय मिळेल. ठीक आहे. रिसेंड वाल्या बटनवर क्लिक केल्यावर इथं आपल्याला स्किप OTP असा एक पर्याय दिसेल. हा पर्याय क्षणिक असणार आहे, आपल्याला काही सेकंद मात्र हा पर्याय दिसणार आहे. म्हणून रिसेंड बटनवर क्लिक केल्याबरोबर लगेचच आपल्याला या स्किप OTP वर क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला लास्ट 4 डिजिट्स ऑफ रेफरन्स ID असा पर्याय मिळेल, म्हणजेच लाभार्थ्याचा जो सर्टिफिकेट आहे त्या सर्टिफिकेट मध्ये रेफरन्स नंबर दिलेला असतो, त्याच्यामधले शेवटचे 4 अंक आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. तर शेवटचे 4 अंक जेव्हा आपण या ठिकाणी लिहिणार तर मग आपण व्हेरीफाय करू शकतो. लाभार्थीला व्हेरीफाय अँड कंटिन्यू केलं. इथं आपण बघू शकतो मेंबर व्हेरीफाईड सक्सेसफुली. मग आपण इथं कंटिन्यू करणार. तर आता आपण इथं गावाचं नाव सिलेक्ट करून लाभार्थीला जे वॅक्सिन दिलेले आहे त्या वॅक्सिनवर टिक करून त्यांच्या वॅक्सिनेशनची एंट्री पूर्ण करून घेऊ शकतो.
अशा पद्धतीनं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे. जे लक्स आपण त्यांना दिलेली आहे सर्व सिलेक्ट करून सेव्ह अँड कंटिन्यू बटनवर क्लिक करायचे आणि वॅक्सिनेट मेंबर करून घ्यायचे. तर अशा पद्धतीनं वॅक्सिनेटेड सक्सेसफुली बघू शकतो आपण की OTP घेतल्याशिवाय आपण रेफरन्स नंबरच्या आधारे या ठिकाणी लसीकरणाची एंट्री पूर्ण केलेली आहे. ठीक आहे. हे आपण रेफरन्स नंबरच्या माध्यमातून केले. तर मग इथं आपल्याला एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की हे रेफरन्स नंबर मिळेल कुठे? ठीक आहे. तर रेफरन्स नंबर प्राप्त करण्यासाठी दोन पद्धती आहे. तर आपण ते दोन्ही पद्धती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. पहिली जी पद्धत आहे त्यासाठी आपण जेव्हा आपल्या UIN पोर्टलमध्ये लॉग इन करणार, लॉग इन केल्यानंतर लाभार्थ्याला आपल्याला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर अशा पद्धतीनं नावं दिसणार आणि यामध्ये लाभार्थीच्या नावावर आपल्याला स्पर्श करायचा आहे. लाभार्थीच्या नावावर जेव्हा आपण स्पर्श करणार तर पुढे अशा पद्धतीनं पूर्ण माहिती दिसेल आणि इथं डाउनलोड सर्टिफिकेट वाला पर्याय आपल्याला दिसतो. ठीक आहे. लाभार्थ्याची एकदा तरी करंट वॅक्सिनेशन मध्ये एंट्री असेल तर या ठिकाणी हा पर्याय दिसणार. जर आपण लाभार्थ्याचं फक्त रजिस्ट्रेशन आणि हिस्ट्री अपडेट करून ठेवली असेल तर हा पर्याय आपल्याला या ठिकाणी नाही दिसणार. आपण लाभार्थ्याचं रजिस्ट्रेशन केलं, हिस्ट्री अपडेट केली आणि करंट वॅक्सिनेशन केलं, त्याच वेळेस मात्र हा डाउनलोड सर्टिफिकेट वाला पर्याय आपल्याला या ठिकाणी दिसतो. ठीक आहे. तर डाउनलोड सर्टिफिकेटवर जेव्हा आपण क्लिक केलं तर मग पुढे आपल्याला तो सर्टिफिकेट अशा पद्धतीनं दिसेल. तर इथं आपण बघू शकतो की रेफरन्स नंबर इथं आपल्याला अशा पद्धतीनं मिळतोय. एवढ्या मोठ्या नंबर मधून हा शेवटचे जे 4 अंक आहे हे आपल्याला OTPच्या ठिकाणी लिहून आपण लाभार्थ्याचा रजिस्ट्रेशनची वॅक्सिनेशनची पूर्ण एंट्री करू शकतो. ठीक आहे. हे झाली पहिली पद्धत. मग रेफरन्स नंबर प्राप्त करण्यासाठी दुसरी प्रक्रिया अशी आहे की इथं आपण लॉग इन केल्यानंतर इथं हे 3 रेषा जे दिसते वरच्या बाजूला इथे आपण क्लिक करणार आणि इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढचं जो पेज आहे अशा पद्धतीनं मेन्यू बार दिसेल. यामध्ये प्री रजिस्टर्ड बेनिफिशरी हा जो पर्याय दिसते या पर्यायावर आपल्याला स्पर्श करायचा आहे. इथं स्पर्श केल्यानंतर अशा पद्धतीनं माहिती विचारेल. तर इथं आपण ज्या महिन्यामध्ये लाभार्थीचं रजिस्ट्रेशन केलं त्या महिन्याची माहिती काढायची. 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंतची यादी मागायची. सर्च केल्याबरोबर त्या महिन्यामध्ये ज्यांचे रजिस्ट्रेशन झाले सर्वांचे नावं दिसतील. ते इथं आपण बघू शकतो. डाउनलोड बेनिफिशरी या पर्यायावर आपण क्लिक केलं की त्या महिन्यामध्ये जेवढ्या लाभार्थ्यांचे रजिस्ट्रेशन आपण केलेले आहे सर्वांचे नावासहित यादी आपल्याला मिळेल आणि यामध्ये हे बघा रेफरन्स नंबर सुद्धा आपल्याला मिळणार. सर्वांची एकाच वेळी आपल्याला एक्सेल फॉर्मॅटमध्ये माहिती मिळेल. तर याचा वापर सुद्धा आपण करू शकतो. अशा पद्धतीनं आपण रेफरन्स नंबर प्राप्त करू शकतो आणि त्या रेफरन्स नंबरच्या आधारे बिना OTP घेऊन आपण वॅक्सिनेशनची एंट्री सुद्धा पूर्ण करू शकतो. आशा आहे आपल्याला हा व्हिडिओ खूप मदतगार राहील आणि या व्हिडिओची मदत घेऊन आपण लसीकरणाची एंट्री पूर्ण करणार. ठीक आहे. धन्यवाद.